नमस्कार मित्रांनो, आज आता आम्ही आहे साम्राज्य या गावामध्ये. तर सांदनवेलला जाण्यासाठी हा रस्ता आहे. तर आज आम्ही सांदनदरी या सांदनदरीमध्ये रॅपलिंगसाठी चाललो आहे. सोबत आहेत गाईड नितीन पांडे, तसेच रोहित भाऊ गाबाले, तसेच दशरथ भाऊ पण माझ्यासोबत आहे आज. तर चला मित्रांनो, आज चाललोय आम्ही रॅपलिंगसाठी. तर व्हिडिओ बघत राहा. आता गेल्यानंतर आता ही सायंकाळची वेळ आहे. आता चार वाजले ते. तर आम्ही गेल्यानंतर तुम्हाला सर्व रॅपलिंग कशा प्रकारे केली जाते सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, हे आहेत लोकल गाईड नितीन भाऊ बांडे. नितीन भाऊ, आता हे पावसाचा टाइम झालाय, मग रॅपलिंग होईल का आपली? होईल ना, रॅपलिंग होईल ना. रॅपलिंग करायला कायच अडचण नाहीये, फक्त आपण तिथं जाऊन डेअरिंग केली पाहिजे. बरोबर, रिस्की पण नाही, पूर्ण सेफ्टी असते रॅपलिंग करायला. चालेल चालेल. मग आता म्हणजे आज तुमच्याकडे हे आता माणसं चालूच राहतात का? चालूच राहते. आता काजमोच संपत आलाय, आता गर्दी पण कमी होईल. बरोबर. मग आता गेल्यानंतर आपण म्हणजे हे सेटअप लावायला किती वेळ लागेल? काही ते काय 5 मिनिटाचं काम आहे सेटअप लावायचं. म्हणजे 5 मिनिटात तुम्ही हे रेडी करता सेटअप. हो. त्यानंतर आपली रॅपलिंग चालू होईल. मग साधारणतः किती फुटाची दरी येते रॅपलिंग करण्यासाठी? रॅपलिंगचा जो पॅच आहे ना, आता जिथं आपण रॅपलिंग करणार आहे तिथं 120 फुटाचा पॅच आहे, आणि त्या ठिकाणी आता आपण रॅपलिंग करणार आहे. चला रोहित भाऊ, तू पहिल्यांदा चालय का? हा, पहिल्यांदा चालू आहे. म्हणजे तू आता आजपर्यंत इकडे आलोच नव्हता का? आलो होतो पण रॅपलिंग नव्हती करेल. चल भाऊ, तू रे. मी पण इकडे भरपूर वेळेस आले. मी आज पहिल्यांदा रॅपलिंग करायला चालू सांदनदरी व्हॅलीमध्ये. चला मित्रांनो, हा सांदनदरीचा रॅपलिंगचा आनंद घेण्यासाठी आज आम्ही खूप दिवसातून आलो इकडे. येतोय म्हणजे आम्ही सारखा येतोय, परंतु रॅपलिंगचा आनंद ही रॅपलिंग मध्ये बागी बंद होती. नितीन भाऊ, किती दिवस बंद होते तरी रॅपलिंग? रॅपलिंग चालूच आहे, रॅपलिंग बंद नाहीये. रॅपलिंग चालूच असते. चला मित्रांनो, हा रॅपलिंगचा आनंद घेण्यासाठी इकडे साम्राज्य या गावामध्ये सांदनदरीमध्ये सर्वांनी या. कारण हा आनंद हा प्रत्येकाच्या नशिबात नसतोय, किंवा प्रत्येकाने हा आनंद घेतलाच पाहिजे. त्याच्यामुळे या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या केली एकदा रॅपलिंग, पण आम्ही त्या याला केलेले काय रे आपले ते हे काय म्हणतात त्याला, ती बाडगीची माची नाही का, तिकडे गेलेलो आम्ही. पण आम्ही हाताने रॅपलिंग केली. सॉरी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज आम्ही डायरेक्ट आलोय सांदनदरीला, जी आशिया खंडातील 2 नंबरची दरी आहे. त्या दरीला भेट देण्यासाठी आज आलोय आम्ही. तर या सांदनदरीतील साम्राज्य येथील लोकल गाईड नितीन भाऊ बांडे यांना सोबत घेऊन आता आलोय सांदनदरीचा प्रवेशद्वार. तर बघू शकता, मस्तपैकी रॅपलिंगचा नाडा विडा सगळं काही खांद्यावर घेऊन चाललोय आम्ही, दशरथ भाऊ आणि नितीन भाऊ गाईड. तर आम्ही आलो इथं सांदनदरीच्या नेमकी पहिली जे सुरुवात होते, स्टार्टिंग होते तिथं पहिल्या पॉईंटला आलो आहे आम्ही. तर बघू शकता तुम्ही, हे निसर्गरम्य वातावरण, इथं अनेक पर्यटकांची गर्दी दिसते तुम्हाला. तर दादा, म्हणजे पहिलं हे सांदनदरी इथूनच सुरुवात होते काही? आता इथूनच स्टार्टिंग पॉईंट आहे. आपण जसं आतमध्ये जाऊ व्हॅलीमध्ये, तशी व्हॅली खोल होत जाणार. बरोबर. तर आपल्याला म्हणजे इथून किती दूर जायचे अजून? आता पुढं 5 मिनिटं जाऊ, तिथून रॅपलिंग पॅचला जायला वरती रस्ते. बरोबर. मग तिथून वरती जाऊन रॅपलिंग करून खाली उतरणार आहे आपण. चला मित्रांनो, चला. तर चला, आता आलो इथं सांदनदरीत. हा आहे मस्तपैकी पहिलाच पॉइंट आहे. तर मस्त बघा, आता इथं सांदनदरी इथून स्टार्ट होते. तर आम्ही चाललोय आता रॅपलिंग कडे. जो रॅपलिंगचा पॉइंट आहे त्या पॉइंट पाशी चाललोय आम्ही. तर चला मित्रांनो, आलोय आम्ही. बघा, ही आहे सांदनदरी, अतिशय खोल आणि आशिया खंडातील 2 नंबरची दरी म्हणून ओळखली जाणारी ही भव्य दिव्य अशी या निसर्ग निर्मितीची एक ओळख म्हणून सह्याद्रीच्या कुशीत बसलेली ही सांदनदरी. तर बघू शकता, दशरथ भाऊ मस्तपैकी चाललाय रॅपलिंग करण्यासाठी. तर आता पाऊस पण पडू राहिला एकीकडे आमचा जो आनंद आहे तो आनंद पण आम्हाला घ्यायचा आहे ट्रेकिंगचा. त्याच्यामुळे आम्ही तो आनंद घेण्यासाठी चाललोय पावसातून वाट काढत. तर चला मित्रांनो, इकडे सांदनदरी इकडे खाली, आणि इकडे वरती जो ट्रेकिंग पॉईंट आहे त्या पॉईंटकडे जाण्याचा हा मार्ग आहे. तर वाट शोधत दशरथ भाऊ पुढे, त्या मागे मी. तर चला, आता जातोय ट्रेकिंग पॉईंट कडे. तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही सांदनदरीमध्ये आलो आहे. तर इथे जी 120 फुटाची जी रॅपलिंग आहे, ती रॅपलिंग आता आम्ही थोड्याच वेळात इथं रॅपलिंग करणार आहे. तर माझ्यासोबत आहेत नितीन बांडे गाईड, तसेच प्रवीण बांडे गाईड आणि अजय बांडे हे गाईड माझ्यासोबत आहेत. आज या सांदनदरीची जी रॅपलिंग आहे, जी रॅपलिंग करण्यासाठी आज आम्ही
गावावरून आलो. तर आता ही रॅपलिंग आताच आम्ही स्टार्ट करतो. इथून मला सर्व संपूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण आहे ना कसं उतरायचं, रॅपलिंग कशी करायची ते थोडक्यात बघू. तर हा जो मेन रोप आहे मित्रांनो, हा पकडायचा लेफ्ट हाताने आणि राईट हाताने पाठीमागचा जो रोप हा रोप आहे मित्रांनो, जो कॅरेमधून रोप जायला आपला तिच्यातून राईट हाताचा जो रोप आहे तो पकडायचा आणि तो उतरताना असा पुश करायचा. थोडा पुश केल्यानंतर आपण एक स्टेप मागं जातोय. आणि जर तुम्हाला थांबायचं असेल, ब्रेक लावायचा असेल रॅपलिंग करत असताना, तर हा जो पाठीमागचा रोप आहे तो असा पाठीमागं खेचायचा. तो पाठीमागं खेचल्यानंतर ब्रेक लागते आपला. अशा प्रकारे स्टेप घेत उतरायचं. आणि आपले जे पायाचं डिस्टन्स आहे, अंतर आहे पायामध्ये, तो 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्यायचं. आणि पाठीमागं वेट टाकायचं, आपलं बॉडी वेट आहे वजन पाठीमागं सोडायचं. बरोबर. आणि आपल्या पायाचे जे पाय आहेत स्ट्रेट ठेवायचे, गुडघे सरळ, गुडघ्यामध्ये ना पाय बँड होऊन द्यायचे नाही. सपोज जर तुम्ही पाय बँड केले, तर आपण सपोज इकडं पाय बँड केलं या साईडचा, तर आपला जो तोल तो या साईडला जाऊ शकतो. तर मित्रांनो स्ट्रेट पाय ठेवायचे आणि पायामध्ये अंतर ठेवून खाली उतरायचं असते आणि आपलं बॉडी वेट पाठीमागं सोडायचं असते. अशा प्रकारे रॅपलिंग करायचं. तर बघू शकता दसरथ भाऊ रॅपलिंग करून राहिलंय. तर 120 फूट खोल हे रॅपलिंग आमचे चालू आहे. तर मस्तपैकी कुठलाही अनुभव नसताना पण आम्ही प्रयत्न करतोय या रॅपलिंगचा. ही इकडे दिसते ती सांदनदरी. तर रोहित भाऊ पण दुसऱ्यांदा रॅपलिंग करून राहिलाय. तर बघा रोहित भाऊ अतिशय म्हणजे खडतर प्रवास कसा करावा हे याचं उत्तम उदाहरण या रॅपलिंग मधून आम्ही शिकलो. तर कठीण प्रसंगाला साथ देण्यासाठी कशा प्रकारे. चला तर मित्रांनो आमचे रॅपलिंग पण कम्प्लीट झाले आणि आता आम्ही सर्व साहित्य घेऊन हेल्मेट घेऊन चाललोय. रोहित भाऊ सेल्फी स्टिक रोहित भाऊच्या हातात आहे आणि रोहित भाऊ चाललाय. ट्रॅक पूर्ण झाला. तर आजची सांदन व्हॅली जी रॅपलिंगमध्ये आमची ती रॅपलिंग आता आम्ही पूर्ण करून या सांदन व्हॅलीमधून आता आम्ही घरी चाललो आहे. तर रोहित भाऊ आहे, गाईड आहे नितीन भाऊ, तसं दसरथ भाऊ आहे. तर चला मित्रांनो आपण नाच करते काय, रॅपलिंगला यावंच लागतंय. चला मित्रांनो काय चला पुढे आपण. चला मित्रांनो रॅपलिंग झाले. दसरथ भाऊच्या हातात स्टिक आहे आणि स्टिक घेऊन दसरथ भाऊ मस्तपैकी चाललोय सांदनदरी चढत. त्याच्या मागे आम्ही चाललोय रोहित भाऊ, मी. तर चला बघूया आता या लय मोठमोठ्या दगडात, परंतु आणि पाणी पडलंय त्याच्यावर थोडं पाणी पण वाहत आहे या सांदनदरी मध्ये. चला तर आता कॅमेरामॅन रोहित गपाले यांनी स्टिक हातात घेऊन मस्तपैकी सेल्फी काढत सांदनदरी चढतोय आता. तर चला मित्रांनो पाण्यातूनही आम्हाला जावं लागतंय. आता या पाण्यातून म्हणजे पूर्णपणे भिजत आम्ही आता इकडं वरती जाणार आहे. तर बघा पहिल्यांदाच प्रयत्न करतोय रोहित भाऊ, वाट दाखवण्याचा प्रयत्न करतोय आम्हाला. तर रोहित भाऊ पुढे गेलाय आणि मागून आम्ही बघा हळूहळू दसरथ भाऊ पण येऊ राहिले, त्याच्या मागे आम्ही सर्वजण येऊ राहिले. तर मित्रांनो अतिशय मोठमोठे दगडा या सांदनदरी मध्ये डायरेक्ट म्हणजे एक म्हणजे 1000 किलोच्या दगडात डायरेक्ट अशा 1000च्या पुढंच नाही का सर्व मोठ्या दगडात. तर त्या दगडांमधून पावले टाकत हे सांदनदरी पूर्ण करावी लागते. तर पूर्ण जर आपल्याला सांदनदरी ट्रेक करायचा असेल तर मित्रांनो कम्प्लीट 1 दिवस लागत आहे. त्याच्यामुळे आम्ही आज हाफ जो ट्रेक आहे तो हाफ ट्रेक सांदनदरीचा पूर्ण केलाय आणि आता चालत निघालोय परतीच्या प्रवासाला. तर बघू शकता तुम्ही इथे कॅमेरामॅन रोहित भाऊ काहीसा इकडे तिकडे बघताना निसर्गाचा तो सध्या एकदम म्हणजे कपड्यांनी चालू राहिलाय. तर बघू शकता इतका धैर्य आणि इतकी हिंमत करायला खरंच धाडस लागतंय मित्रांनो. तर एका हातामध्ये सेल्फी स्टिक घेऊन मित्रांचा आनंद सोबत घेऊन चाललाय वरती. तर बघा चला मित्रांनो. आणि हा रोहित भाऊ जो कॅमेरामॅन आहे, तर एका हातामध्ये सेल्फी स्टिक घेऊन हा इतक्या दगडांमधून खडतर प्रवास करून राहिलाय. त्याच्या मागे आम्ही बघा किती मागे. तर तो कठीण रस्त्यावर मात करत तो पुढे चाललाय. खरंच काही इतकं सोपं नाहीये, कारण एका हातामध्ये स्टिक पकडून
कॅमेरामॅन किंवा व्हिडिओ शूट करणे एवढं काही सोपं नाही मित्रांनो. त्याला पण एक कला झाली, त्याच्यामुळे तो कुठं पण जाऊन आपले बघा मित्रांनो, आता आम्ही आलतो चांदनेर व्हॅलीमध्ये आणि हे चांदनेर व्हॅली बघण्यासाठी आलतो. आणि नितीन भाऊ बांडे यांची रॅपलिंग आहे, त्यांनी आम्हाला रॅपलिंग केली. आम्ही गेलेलो तिथे रॅपलिंग केली, खाली उतरलो चांदनेर व्हॅलीमध्ये. तिथे पण एकदम असे खूप म्हणजे 120 फूटची ही रॅपलिंग होती. ती रॅपलिंग आम्ही केली आणि आता तिथून चांदनेर उतरलो. चांदनेर वरती आले आता इथे त्यांचं हे चांदनेरचं stop आहे, जाण्याचा हे पहिला प्रवेशद्वार आहे. आम्ही आता इथे आले, रॅपलिंग वगैरे झाली, आम्ही सगळं केलं नाही का. तसेच आमच्या सोबत, तुमचं नाव काय? यशवंत पगारे, शिवानाना आमच्या सोबत होते. ते पण वैतरण्यावरून आले, ते पण चांदनेर व्हॅली बघायला आले. त्यांनी पण बघितली एकदम असे, आणि एवढे लांबून ते बघायला आले. कसे वाटले तुम्हाला? कसं वाटलं? एकदम गुड, व्हेरी मच. ओके. आणि आता आम्ही इथून नितीन भाऊचं आभार मानतो. आम्ही आमच्या रॅपलिंग केली आम्ही बघितलं, पण आम्ही कधी रॅपलिंग केली नव्हती. पण पहिल्यांदा रॅपलिंग केली, खूप टायमिंग झालं तरी आम्ही रॅपलिंगसाठी आले. नितीन भाऊ आज आम्ही रॅपलिंग केली, आम्हाला खूप आनंद वाटला. आणि नितीन भाऊ धन्यवाद नितीन भाऊ, थँक्यू नाही का. तर धन्यवाद मित्रांनो. नितीन भाऊ बांडे हे इथले लोकल गाईड आहे. तर राहण्याची, जेवणाची म्हणजे सर्वच काही सुविधा, ट्रेकिंग असेल सर्वच काही सुविधा, पूर्ण हाफ रॅपलिंग, फुल रॅपलिंग, सर्व काही सुविधा नितीन भाऊकडे उपलब्ध आहे. तरी सर्वांनी या सह्याद्रीच्या कुशीत साम्राज्य या गावामध्ये चांदनेरला आल्यानंतर गाईड नितीन भाऊ बांडे यांच्याशी संपर्क साधा. तर धन्यवाद.